श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये वृक्ष, वनस्पती, पर्वत आणि नद्या यांना विशेष महत्त्व दिलं असून आध्यात्मिक दृष्टीने काही झाडे आणि वनस्पतींना तर देवाचं प्रतीक मानलं जातं. जसं की तुळशी, शमी, केळी अशी अनेक प्रकारची झाडं आहेत जी आपल्या घरी लावणं शुभ मानलं जातं आणि याची पूजा करणं म्हणजेच देवाची पूजा करण्यासारखं मानलं जातं. आपल्या शास्त्रामध्ये अशी ही झाडं पूजनीय मानली जातात कारण त्याच्यामध्ये देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. या वृक्षांची पूजा केल्यानं आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते, आपल्या घराची भरभराट होते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 23 मे 2024 रोजी येत आहे बुद्ध पौर्णिमा. या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अशाच काही पवित्र झाडांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपण जी काही झाडं पाहणार आहोत, ज्यांची आपल्याला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, तर त्यातील पहिलं जे झाड आहे तर ते म्हणजेच तुळशीचं झाड. आपल्या सर्वांच्याच अंगणामध्ये हे तुळशी मातेचं रोप असतं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तुळशी मातेमध्ये माता लक्ष्मी वास करत असते. ज्या ठिकाणी तुळशीची दररोज सकाळी संध्याकाळी पूजा केली जाते, सेवा केली जाते, तर त्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा नेहमी कृपा आशीर्वाद राहतो. त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकून राहिलेली असते आणि म्हणूनच आपल्याला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देखील या तुळशीची अवश्य सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि तुळशी देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्यामुळे या दिवशी आपल्याला या तुळशीची विशेष सेवा करायची आहे, पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर तुळशीला एक वस्तू देखील अर्पण करायची आहे. ज्या वेळेला तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध 1 चमचाभर तुम्हाला या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला या तुळशीला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुळशीजवळ तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा कणकेचा बनवलेला एक दिवा लावायचा आहे. जर कणकेचा दिवा तुम्हाला शक्य झाला नाही तर तुम्ही मातीचा दिवा या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईच्या तुपासोबतच चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे, त्याचबरोबर 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि असा हा तुळशीजवळ तुम्हाला या दिवशी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचं जल पाणी या तुळशीला तुम्हाला या दिवशी अर्पण करायचं आहे. तुळशीला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य हे नेहमी असतं आणि त्यामुळं प्रदक्षिणा घालत असताना तुळशी मातेला तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर ही बुद्ध पौर्णिमा येत आहे गुरुवारी आणि गुरुवार हा वार भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे तुम्हाला या दोन्ही देवी देवतांची या दिवशी पूजा करायची आहे. आता जे पुढील जे झाड आहे तर ते झाड आहे केळीचं झाड. आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला देखील तितकंच महत्त्व असून आपण प्रत्येक शुभ कार्यासाठी केळी आणि केळीची पानं वापरत असतो. भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी माता यांना केळी अतिशय प्रिय असून असं म्हणतात की या केळीच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करत असतात आणि त्यामुळं आपल्याला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या केळीच्या झाडाची देखील अवश्य सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. या केळीच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा हा अवश्य प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देखील तुम्हाला पाणी अर्पण करत असताना या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर पिवळी मोहरी देखील टाकायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळं त्यांच्या पूजेसाठी जे काही तुम्ही साहित्य वापरत असाल तर त्या साहित्यामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्याचबरोबर अक्षता देखील तुम्ही अर्पण करत असताना या पिवळ्याचा करून अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी देखील तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या केळीच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी अशोकाच्या झाडाची देखील पूजा करू शकता. अशोकाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. त्याचबरोबर या अशोक वृक्षात भगवान शिव वास करत असतात.
आणि अशोक वृक्ष शोक हरतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर कोणतंही शुभ कार्य असेल तर अशोकाच्या पानांचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे आपण आंब्याच्या पानांचा वापर करतो तर त्याचप्रमाणे या अशोकाच्या पानांचा देखील आपल्या कोणत्याही शुभ कार्यासाठी वापर केला जातो. त्याचबरोबर आपल्या घराच्या उत्तर दिशेला हे अशोकाचं झाड लावल्यानं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती आणि सुखसमृद्धी टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या अशोकाच्या झाडाची देखील अवश्य पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही वडाच्या झाडाची देखील पूजा करू शकता. वडाच्या झाडामध्ये देखील भगवान शिव वास करत असतात. आता याचबरोबर अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जाणारं एक झाड म्हणजेच पिंपळाचं झाड. या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू वास करत असतात. बुद्ध पौर्णिमा येत आहे गुरुवारी. गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असून या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा वास हा नेहमी राहणार आहे. आपल्या हिंदू धर्मात पिंपळाचं झाड हे अत्यंत पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानलं जातं. आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार तसेच हिंदू शास्त्रानुसार भगवान श्री विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये, केशव देठात, नारायण फांद्यांमध्ये, भगवान हरी पानामध्ये आणि फळांमध्ये सर्व देवी देवता वास करतात आणि त्यामुळंच या पिंपळाच्या झाडाची उपासना करणं, सेवा करणं, पूजा करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं. असं म्हणतात की पिंपळामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि तुम्ही जर या गुरुवारी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जर या पिंपळाच्या झाडाची जर पूजा करत असाल, सेवा करत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये जी काही दुःख असतील, संकट असेल, विघ्न असतील किंवा कोणतेही दोष असतील, तर त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. त्याचबरोबर पिंपळाची झाडाची पूजा केल्यास माता लक्ष्मी देखील तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे. तिचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना नेहमी सूर्योदयानंतरच करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गुरुवारी म्हणजेच या पौर्णिमेच्या दिवशी देखील पूजा करत असताना सूर्योदयानंतरच ही पूजा करायचं आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं ग्रहदोष, बाधा, कालसर्पदोष, पितृदोष देखील दूर होतात. आता ही पूजा करत असताना आपल्याला पिंपळाची पूजा करण्यासाठी सकाळी म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे, पवित्र व्हायचं आहे. अंघोळ करत असताना या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी, खडे मीठ टाकायचं आहे, काळे तीळ टाकायचं आहे. गंगाजल असेल तर ते देखील टाकायचं आहे आणि अशा पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. या वस्तू अगर तुम्ही जर या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करत असाल तर यामुळं तुमच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. आणि ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्यावेळेला देखील तुम्हाला अशाच प्रकारचं स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची, माता लक्ष्मीची, भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करायची आहे. तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. आता या पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना सर्वप्रथम आपण त्याला पाणी अर्पण करत असतो. तर हे पाणी अर्पण करत असताना यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध 1 चमचाभर टाकायचं आहे. जर गंगाजल असेल तर अतिशय उत्तम. गंगाजल नसेल तर तुम्ही कोणतंही पाणी, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गाईचं कच्चं दूध अगदी 1 चमचाभर घालायचं आहे. काळे तीळ घालायचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन घालायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे, पिवळी मोहरी टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळं पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला या ठिकाणी या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहेत. मिठाई किंवा नैवेद्य अर्पण करत असताना शक्यतो तो पिवळ्या रंगाचाच असावा. अशा प्रकारे तुम्हाला विधिवत या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, सेवा करायची आहेत, अक्षदा व्हायच्या आहेत, धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा देखील दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला कणकेचा दिवा या ठिकाणी घेऊन जायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे. कणकेचा नसेल तर तुम्हाला मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो यासाठी तुम्हाला कणकेचाच दिवा बनवून घ्यायचा आहे. गव्हाच्या पिठापासून कणिक घ्यायची आहे आणि हा दिवा करायचा आहे. यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे, चिमूटभर हळद घालायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे, 2 लवंगा घालायच्या आहेत आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बसूनच तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री विष्णूच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे आणि जप झाल्यानंतर 11 प्रदक्षिणा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. तुम्ही रुद्राक्षाच्या माळेचा देखील हा जप करण्यासाठी वापर करू शकता.
आता तुम्ही हे जे पाणी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर यातील थोडंसं पाणी तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे. सर्व पाणी तुम्हाला हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं नाही आणि जे अर्पण करून राहिलेलं जे पाणी आहे, तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हे जे उरलेलं पाणी आहे, तर शिंपडायचं आहे. अगदी देवघर, आपला उंबरठा, आपलं स्वयंपाकघर, प्रत्येक ठिकाणी आपल्या मुख्य दरवाजावर हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. ज्यामुळं आपल्या घरामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं सुख, समृद्धी आणि शांतता टिकून राहणार आहे. लक्ष्मी माता नेहमी आपल्या घरामध्ये वास करणार आहे. भगवान श्री हरिविष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहणार आहे. अगोदर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची नाही. सूर्योदयापूर्वी जर पिंपळाच्या झाडाची पूजा करत असाल, तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आणि जीवनात समस्या कायम टिकून राहणार आहेत. त्यामुळं चुकूनही तुम्हाला या सूर्योदयापूर्वी आपल्याला पूजा करायची नाही. त्याचबरोबर या झाडाजवळ देखील जाऊ नये. अशा प्रकारे तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे मी ही जी काही झाडं सांगितलेली आहेत, तर यापैकी तुम्हाला ज्या झाडांची शक्य होईल त्या झाडांची पूजा करायची आहे. परंतु या दिवशी तुम्ही शक्यतो तुळशी मातेची आणि पिंपळाच्या झाडाची अवश्य सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि पिंपळामध्ये भगवान श्री हरिविष्णू वास करत असतात. तसेच पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असून गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असून या दिवशी तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे, जेणेकरून तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील.